पत वाजली, राजे आले. अरे राजे तर थांबले. हा? का बरं थांबले असतील राजे? मुझसे क्या पूछ रहे हो? उससे पूछो. हाँ ये अच्छा है. राजे, शामियानात सगळं ठरल्याप्रमाणे आहे ना? सय्यद बंडा जागचा हालायला तयार नाही. मग त्याच्याबद्दल ऐकून आम्ही खूप घाबरलो. असं जाणवतंय खरं. आम्ही पुन्हा वर चाललो. असं जाऊन सांगू? खून केल्याशिवाय येऊ नका. छे, अब क्या हुआ? क्या हुआ काय क्या हुआ? सय्यद बंडा आता हे कळलं त्यांना, घाबरले ते. आता जोपर्यंत तुमचा बंडा बाहेर जात नाही तोपर्यंत भेट शक्य नाही. शिवाजी घबरला. पर तुम्हारे लोग तो उसे शेर कहते हैं ना, और शिवा घबरा गया. वो शेर है कि चूहा? ते भेटीअंती समजेलच. तसं नव्हे, म्हणजे भेट तर व्हायला पाहिजे. तुमच्या बंडाला बाहेर जायला सांगा. खान साहेब, आता थोडक्यासाठी हुकायला नको. हा, पाठवा त्याला बाहेर. बंडा, तुम बाहर जाओ. अब तो बुलाओ शिवा को. हा आता काही अडचण नाही, आलोच. तुम्हा सहस्त्र हातांचा नरसिंह बनावं लागलं. कारण या पुण्यभूमीवर सध्या हजारो हिरण्यकश्यपू धुडगूस घालतायत. आमच्यापैकी कोणतरी पोहोचले, तुझा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. पण पित्याचा अपमान, थोरल्या बंधूंचा बळी तुम्ही विसरला का? तुम्ही सुद्धा आमचा संताप वांझोटा ठरवणार आहात? चौथा हातात गण घेऊन जगदंबेवर घाव घातला. तांदळाच्या पार टिकऱ्या टिकऱ्या केल्या.